प्रिय वाचकांनो, द मार्केट ऑफ द फ्युचर हे आमच्या नव्या अध्यायाचे नाव आहे. त्याच्या अंगणात आपले स्वागत आहे. ज्याप्रमाणे आपण मागील अध्यायात शिक्षणाविषयी ज्ञान मिळवले आहे, तसेच त्याची एक नवी बाजूही आपल्याला सादर करेल. आम्हाला विश्वास आहे की आपल्याला या अभ्यासाचा खूप फायदा होईल. चला तर मग ते सुरू करूया. भविष्याची बाजारपेठ. आज मानवी संस्कृतीकडे केवळ कमॉडिटी मार्केट म्हणून पाहिले जाते. कल्पना करा की जर आपल्याला आवश्यक असलेल्या मूलभूत गरजा गरजेपेक्षा महाग झाल्या आणि मशीन किंवा उपकरणे स्वस्त झाली तर आपल्याला कसे वाटेल? होय, आगामी काळात असेच काहीसे घडणार आहे. मित्रांनो, आज जशी लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि संसाधनांची लूट सुरू आहे, अशा परिस्थितीत आपले भविष्य आपल्याला असुरक्षित वाटते. 50 वर्षांपूर्वी जवळजवळ प्रत्येक वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी एक खास यंत्रणा वापरली जायची, ज्याला आता मार्केट म्हणतात. परंतु सध्या बहुतांश वस्तूंची खरेदी ऑनलाईन सुविधेद्वारे केली जाते. हा अध्याय तुमच्यासमोर अशा प्रकारे ठेवला जाईल की आता नेमके काय होईल याचा विचार करायला तुम्हाला भाग पाडले जाईल. खरंच कोणी भविष्य पाहिलं आहे का? हा एक अनोखा प्रश्न आहे जो आपण सर्वांनी आपल्या आयुष्यातील बहुतेक वेळा बोलला असेल, ऐकला असेल किंवा अनुभवला असेल. व्याकरणाच्या माध्यमातूनही समजून घेतले तर भविष्यातील कालखंडाबद्दल नेमके उत्तर मिळू शकत नाही. व्याकरणाचा एक प्रमुख भाग असलेल्या कालखंडातील सहभागाचा एक प्रकार म्हणून भविष्य शिकवले जाते. किंबहुना भविष्य कधीच घडत नाही, तो केवळ वर्तमानाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न असतो. भूतकाळाला आपण घालवलेला आणि पुढे गेलेला काळ म्हणतात. हे पुस्तक वाचताना तुमचे वय कितीही असले तरी जर तुम्ही सरासरी एवढ्या वर्षांनी मागे गेलात की साधारण 5 वर्षांचे असताना तुम्हाला तिथून बसून आज पाहावे लागेल. जर तुम्हाला त्या वेळची आठवण आठवत नसेल तर आपल्याला ती स्मृती उपलब्ध होईल. अशा परिस्थितीत त्या कालखंडापर्यंत भूतकाळात प्रवेश करावा लागतो. त्या दृष्टिकोनातून भविष्यातील बाजारपेठ आपल्याला अर्थपूर्ण ठरू शकते. अध्यायाच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला जे वाक्य सादर केले ते स्वतःच आश्चर्यचकित करणारे आहे. या अध्यायाच्या मध्यभागी आपण तो विषय समजून घेण्यास सुरुवात करू. मित्रांनो, आपला हा समाज आपल्या प्रत्येक गरजेसाठी ज्या विशेष व्यवस्थेवर अवलंबून आहे त्याला बाजार म्हणतात. ग्राहक इथून काही शुल्क भरून स्वतःसाठी लागणाऱ्या साहित्याचे एकत्रीकरण पुरवतो. त्याला आपल्या उपजीविकेचा विकास अशा पातळीवर करावा लागेल जेणेकरून तो या सर्व मूलभूत गरजा पूर्ण करू शकेल. जर तो तसे करू शकला तर तो आयुष्यातील काही अध्याय आनंदाने घालवू शकतो. दुसरीकडे वेगवेगळ्या पद्धतींनी आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्या उत्पादकाचे एक ध्येय असते जेणेकरून त्याचे उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. हे करण्यासाठी प्रचार माध्यम म्हणून ओळखली जाणारी एक विशेष पद्धत वापरली जाते. या प्रचाराच्या माध्यमातून ते आपले उत्पादन अशा प्रकारे सादर करतात की त्यांचे उत्पादन सर्वसामान्यांच्या जीवनात प्रचलित होऊ शकेल. या पद्धतीला बिझनेस भाषेत मार्केटिंग म्हणतात. आपल्या सर्वांच्या गरजेनुसार आपली माहिती निर्मात्यापर्यंत पोहोचवणाऱ्या एका विशेष योजनेअंतर्गत ही मार्केटिंग सिस्टीम काम करते. विपणन हे बाजारपेठेचे एक विशेष कौशल्य आहे, जे प्रामुख्याने विपणन मिश्रण म्हणून ओळखले जाते. विपणन मिश्रण प्रत्यक्षात 4 विशेष तथ्यांवर आधारित आहे. हे 4 मुद्दे म्हणजे उत्पादन, किंमत, स्थान आणि जाहिरात. हे विपणन मिश्रण किंवा विपणकांनी त्यांचे विपणन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एकत्रित साधने आणि पद्धतींचे एक उदाहरण आहे. या 4 बिंदूंच्या माध्यमातून उत्पादनाचे रिव्हर्स मॅनेजमेंट करता यावे, अशी यंत्रणा तयार केली जाते. व्यक्ती किंवा समुदायाच्या विशेष गरजेनुसार उत्पादन तयार केले जाते.
समाजातील उपयुक्तता, खरेदी क्षमता, वापरानंतर नको असलेल्या भागांचा पुनर्वापर अशा विविध निकषांनुसार प्रत्येक उत्पादनाचे विपणन केले जाते. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन किंमत ठरवली जाते. समाजातील विविध घटकांमध्ये वेगवेगळ्या मानसिकता आणि विचारधारा प्रचलित आहेत. जर व्यक्तीची क्रयशक्ती मध्यम असेल तर अशा परिस्थितीत गुणवत्तेकडे थोडे कमी लक्ष दिले जाते जेणेकरून त्या व्यक्तीसाठी योग्य किंमताधारित उत्पादन सादर करता येईल. दुसरीकडे ग्राहकाने केवळ दर्जेदार उत्पादनांची मागणी केल्यास त्याच्यासाठीही अशीच उत्पादने उपलब्ध करून दिली जातात. या स्थितीत उत्पादनाची किंमत नेहमीपेक्षा थोडी जास्त होते. निसर्गाशी उच्च दर्जाचे सामंजस्य आणू शकणारे अशा प्रकारचे उत्पादन वापरण्याची इच्छा असणाराही एक वर्ग आहे. प्रत्येक परिस्थितीचे मूल्यमापन करून बाजाराची रचना तयार केली जाते. या आराखड्याच्या सुरळीत अंमलबजावणीत लोकेशनचा मोठा वाटा आहे. एखाद्या विशिष्ट ठिकाणाच्या नावाने संबोधला जाणारा तिसरा मुद्दा म्हणून या भूमिकेकडे पाहिले जाते. या तिन्ही प्रणाली यशस्वीरित्या तयार झाल्यानंतर सर्वात महत्त्वाच्या बिंदूवर काम सुरू केले जाते ज्याला प्रसार म्हणून ओळखले जाते. इंग्रजी भाषेत उत्पादन, किंमत, जागा आणि जाहिरात या 4 गोष्टी समजावून सांगितल्या जातात. यालाच बाजारपेठेचे 4 मिश्रण असे म्हणतात. बाजारात सर्व प्रकारचे ग्राहक व उत्पादक उपलब्ध आहेत. जशी समाजाची मानसिकता असते तशीच बाजारपेठही तयार होते. काही उत्पादक सुविचारित योजनेंतर्गत बाजारात गोंधळाचे वातावरण निर्माण करतात. या प्रकारची समीकरणे मागणी आणि पुरवठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्थशास्त्राच्या नियमाखाली वापरली जातात. समाजात गरजेपेक्षा जास्त उत्पादने उपलब्ध झाली तर पुरवठा विस्कळीत होऊ लागतो. त्यामुळे मागणी लक्षात घेऊन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अशा वेळी हेच उत्पादन प्रसिद्धी माध्यमांद्वारे विविध पद्धतींद्वारे सादर केले जाते. ज्याप्रमाणे एक सामान्य माणूस दिवसाला 3 प्रहार अन्नाची मागणी करतो, त्याचप्रमाणे प्रत्येक उत्पादन क्षेत्र देखील पुरवठा करण्याचा प्रयत्न करते. नैतिकता पाहिली तर प्रत्येक उत्पादक मर्यादित नफा डोळ्यासमोर ठेवून वस्तूंची निर्मिती करतो. पण काही वेळा अनैतिकता बाजाराभोवती पसरते आणि खरी या अर्थाने माहिती वाहू दिली जात नाही. अशा वेळी ग्राहकांकडे लक्ष देण्याऐवजी केवळ त्याच्या निव्वळ नफ्यावर भर दिला जातो. भारतीय बाजारपेठांमध्ये ही विशेष प्रथा तेव्हा सुरू झाली जेव्हा त्यांचे उत्पादन विकण्यासाठी परदेशी बाजार आमच्यासमोर सादर केले गेले. वेळोवेळी प्रत्येक बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे चढउतार पाहायला मिळतात, पण ग्राहकांचे समाधान हे प्रत्येक उत्पादकाचे अंतिम ध्येय असते. मान्यताप्राप्त उत्पादक कधीही अनैतिक पद्धतीने आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग करणार नाही. बाजारात प्रस्थापित होणे अवघड आहे आणि स्थलांतरित होण्यासाठी केवळ काही क्षण लागतात हे त्याला चांगलेच ठाऊक आहे. जे अनैतिक दृष्टिकोनातून पाहतात ते मुळात आपण ज्या व्यवस्थेला विरुद्ध व्यवस्था म्हणून ओळखतो त्या व्यवस्थेत आपले स्थान निर्माण करतात. बनावट यंत्रणेद्वारे उत्पादकाकडून उत्पादन बाजाराला मिळते आणि ग्राहकापर्यंत उत्पादन पोहोचविण्याचे कामही ही यंत्रणा करते. व्यावसायिक भाषेत याला वितरण चॅनेल म्हणून ओळखले जाते, ज्याला आपण आपल्या भाषेत वितरण प्रवाह देखील म्हणतो. एखादे उत्पादन कमीत कमी हातांनी ग्राहकापर्यंत पोहोचावे याची विशेष काळजी घेतली जाते. त्यासाठी वितरणाच्या वेगवेगळ्या वाहिन्या तयार केल्या जातात. हे सर्व चॅनेल प्रॉडक्ट आणि ग्राहक लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, जर उत्पादन दैनंदिन वापराची वस्तू असेल तर ती ठराविक कालावधीत ग्राहकापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, कारण ग्राहक या वस्तूचा वापर आपला खाद्यपदार्थ म्हणून करतो. इतर अशी उत्पादने आहेत ज्यांचा कालावधी थोडा जास्त आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहिन्या तयार केल्या जातात. ते सुरक्षिततेच्या निकषांनुसार चांगले बांधले जातात आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात.
उपलब्ध वेळेची मुदत संपण्यापूर्वी ग्राहक या सर्वांचा वापर करतो. तिसऱ्या श्रेणीत काही उत्पादने समाविष्ट आहेत जी ग्राहक बाह्य वैशिष्ट्ये म्हणून वापरतात. एखादे उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी संबंधित चॅनेल आपले काम सुरळीतपणे करत असतात. समाजातील लोकांची संख्या जास्त झाली तर अशा परिस्थितीत मागणी वाढणे साहजिकच ठरते. पुरवठ्यासाठी ही विशेष व्यवस्था केली जाते पण वेळ आणि परिस्थितीमुळे पुरवठा नेहमीच खंडित होतो. त्यामुळे बाजारात या वस्तूंना नेहमीच मागणी असते. आता विचार करा की पुरवठा जास्त झाला तर बाजार तो सांभाळू शकेल का? झालं असं की भारतीय वातावरणात काळाच्या ओघात लोकसंख्या वाढ आणि उपजीविकेची घटती साधने यामुळे बाजारात एक प्रकारची उलथापालथ निर्माण झाली. जगाची शैक्षणिक पातळी विद्यार्थ्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी कमीत कमी प्रशिक्षण देते. यामुळे बहुतांश विद्यार्थी शिक्षण घेऊन उपजीविकेसाठी स्वयंरोजगाराकडे वळतात. अशा थेने आपली उपजीविका चांगल्या पायावर चालवू इच्छिणारे असे सर्व तरुण छोटे छोटे कार्यक्षेत्र सुरू करू लागतात. मुळात प्रत्येकाला व्यवसायाची व्याख्या माहीत नसते, परंतु व्यवसाय करण्यासाठी स्वतःला तयार करतात. ज्यांच्याकडे पैसा किंवा जागा आहे त्यांचा वापर करून आम्ही एक लहान उत्पादन विक्री प्लॅटफॉर्म सुरू करतो, ज्याला आपण सामान्यत दुकान म्हणतो. अनेक प्रकारचे दुकानदार विविध प्रकारची उत्पादने घेऊन छोट्या प्रकारची बाजारपेठ तयार करतात. काही लोक असेही असतात जे तयार वाहन घेऊन रस्त्यावर उत्पादन विकण्याचा प्रयत्न करतात. यात प्रामुख्याने भाजीपाला किंवा फळविक्रेत्यांचा समावेश आहे. ही नवी व्यवस्था आहे असे नाही, ती प्राचीन काळापासून चालत आली आहे. सध्या या व्यवस्थेने असंघटित क्षेत्राचे रूप धारण केले आहे. संघटित क्षेत्रात पैसा कमावणाऱ्या प्रत्येक छोट्या, मध्यम किंवा मोठ्या व्यापाऱ्याचा कारभार राज्याच्या व्यापारी समितीच्या अखत्यारीत येतो. प्राचीन भारतीय व्यापार संहितेत प्रांत किंवा ग्रामसभा प्रत्येक व्यापाऱ्याचा मासिक हिशेब ठेवत असत. असे केल्याने प्रत्येक व्यापारी आपला व्यवसाय खात्रीने चालवू शकला नाही, तर उच्च दर्जाच्या उत्पादनांच्या माध्यमातून तो समाजाच्या सेवेत सादर करू शकला. असंघटित क्षेत्रात लघु किंवा मध्यम विक्रेत्यांना व्यापारी म्हणून वर्गीकृत केले जात नाही. हे सर्व लोक आपापल्या गुंतवणुकीनुसार किंवा क्षमतेनुसार विक्रेते म्हणून प्रस्थापित होतात. खूप मोठा समाज आपल्या उपजीविकेचा विचार करून या भागाची निवड करतो. सध्या संपूर्ण व्यवसाय क्षेत्र सरकार नावाच्या व्यवस्थेच्या अखत्यारीत येत असल्याने हे सर्व प्रादेशिक पातळीवरील सरकारी संस्थांकडून आजमावले जाते. असंघटित क्षेत्रातील सर्वात मोठी समस्या म्हणजे पैशाच्या प्रत्यक्ष व्यवहारांचा अपूर्ण तपशील. बहुतेक व्यापारी किंवा विक्रेते आपली मिळवलेली मालमत्ता लपवून ठेवतात. त्यामुळे त्यांच्यासाठी शासनाने विशेष योजना उपलब्ध करून द्यावी लागली तरी त्यासाठी योग्य निधीची व्यवस्था केली जात नाही. अशा वेळी दलाल याचा पुरेपूर फायदा घेतात आणि खासगी किंवा सरकारी पातळीवर माहिती लपवण्यासाठी गुप्त शुल्कही आकारतात. या अध्यायाच्या सुरुवातीला सुमारे 50 वर्षांची चर्चा झाली. आपल्याशी शेअर केलेली सर्व माहिती ही केवळ एक नमुना आहे, किंबहुना एक खूप मोठे साम्राज्य एक असंघटित क्षेत्र बनले होते, त्यातील बहुतेक सध्याच्या काळातही चालू आहे. ज्या मिश्र अर्थव्यवस्थेत संघटित आणि असंघटित क्षेत्र सामंजस्याने काम करण्याचा निर्धार करतात, त्या अर्थव्यवस्थेत प्रत्येक वर्गाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. उदाहरणार्थ, बहुतेक वेळा जेव्हा अपघातात जीवित आणि वित्तहानी होते, तेव्हा त्याचा परिणाम असंघटित क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात होतो. अशा परिस्थितीत सरकार विशेष लाभ देऊ शकत नाही. अशा वेळी समाज यंत्रणेला दोष देऊ लागतो, पण माहितीअभावी यंत्रणा कशा प्रकारे काम करतात हे कळत नाही. इथून तुम्हाला एखाद्या नवीन विषयाची माहिती दिली जाईल जेणेकरून तुम्हाला भविष्यातील बाजारपेठ मूळ अर्थाने समजू शकेल.
गेल्या 50 वर्षात बाजारात अनेक प्रकारचे चढउतार झाले, पण एक अद्भुत सुविधा बाजाराने प्राप्त केली आहे. या सुविधेमुळे केवळ सरकारलाच नव्हे, तर बाजारपेठेलाही उच्च स्तरावर काम करण्यास मदत झाली. इंटरनेट सिस्टीम असे या नव्या फीचरचे नाव आहे. त्याच्या कार्यपद्धतीला ऑनलाईन सुविधा असे म्हणतात. सध्या क्वचितच असे कोणतेही क्षेत्र असेल जे या सुविधेचा पुरेपूर लाभ घेत नसेल. पण त्याआधी आपल्याला पुन्हा 80च्या दशकात जावं लागेल. काही खास व्यापाऱ्यांनी आपले उत्पादन त्यांच्या गुणवत्तेसह सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही खास चॅनेल तयार केले. सर्वसाधारणपणे पारंपरिक वितरण व्यवस्थेचा वापर केल्यास दर्जेदार उत्पादनाची ग्राहकांपर्यंत पोहोच कमी होऊ शकते, हे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे त्यांनी प्रथम पारंपरिक वितरण प्रणालीचा वापर करून थेट विक्रीचा मार्ग निवडला. डायरेक्ट सेलिंग हे एक व्यासपीठ आहे ज्यामध्ये उत्पादक त्यांच्या विशिष्ट विक्रेत्यांची एक समिती तयार करतात जे ते थेट बाजारात पोहोचवतात आणि त्यांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी प्रोत्साहित करतात. ते विक्रेत्याला प्रशिक्षण माध्यमाद्वारे त्यांच्या उत्पादनांची वैशिष्ट्ये आणि गुणवत्ता समजावून सांगून अधिक फायदे प्रदान करण्याचे आश्वासन देतात. पारंपरिक वितरण प्रणालीचा वापर करून उत्पादक आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवत असेल तर त्याला विविध वाहिन्या वापराव्या लागतात. या चॅनेल्समधील पहिले मोठे व्यापारी ट्रेडिंग भाषेत कॅरी फॉरवर्ड एजंट म्हणून ओळखले जातात. हा एक गट किंवा समूह आहे जो उत्पादकाचे संपूर्ण उत्पादन आपल्या संग्रह कक्षात म्हणजे गोदामात ठेवतो आणि येथून तो विविध भागातील मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांपर्यंत उत्पादन पोहोचवतो, ज्यांना व्यवसायाच्या भाषेत घाऊक विक्रेते म्हणतात. हे घाऊक विक्रेते मध्यम व्यापाऱ्यांना माल पुरवतात आणि येथून किरकोळ विक्रेते ते त्यांच्या दुकानात नेऊन विकतात. या प्रदीर्घ प्रक्रियेदरम्यान माल वारंवार ट्रक किंवा लहान वाहनांमध्ये संग्रहित केला जातो, ज्यामुळे मालाच्या आत नुकसान होण्याचे घटक तयार होतात. यातून सर्व लोक आपापला नफा कमावतात आणि शेवटी किरकोळ विक्रेत्याला थोड्याफार नफ्याचेच समाधान होते. थेट विक्रीत उत्पादक आपला माल घाऊक विक्रेत्यांकडून थेट किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचवतो. एकीकडे किरकोळ विक्रेते दर्जेदार उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवतात आणि त्याच वेळी चांगला नफा कमावतात. वैद्यकीय व्यवस्थेतील सर्व औषध विक्रेते मुळात थेट विक्रीचे समर्थन करतात कारण त्यांना माहीत आहे की पारंपरिक प्रणालीद्वारे बनावट औषधे सहजपणे ग्राहकांपर्यंत पोहोचविली जाऊ शकतात. थेट विक्रीतच काही व्यापाऱ्यांनी मध्यस्थांना पूर्णपणे बदलण्याचा विचित्र मार्ग शोधून काढला. त्यांनी थेट ग्राहकाला सन्मान देण्याचे ठरविले आणि चांगला नफाही मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या व्यवस्थेत ग्राहकाला आपले उत्पादन थेट उत्पादकाकडून तर मिळू शकलेच, शिवाय चांगल्या बचतीचा लाभही घेता आला. डायरेक्ट सेलिंगच्या या नव्या पद्धतीत उत्पादक आणि ग्राहक यांच्यात एक करार झाला ज्यात प्रत्येक ग्राहकाला सारखा ग्राहक तयार करण्याची संधी मिळाली. पण काही नवे नियम होते त्यानुसार प्राथमिक ग्राहकाला मिळणारे कमिशन त्याच्याकडूनच कमिशन घेण्याचे ठरविण्यात आले. पण त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात सर्व ग्राहकांपर्यंत पोहोचू लागला. डायरेक्ट सेलिंगच्या या पर्यायाने बहुतांश लोकांच्या आयुष्यात उदरनिर्वाहाचे नवे साधन निर्माण केले. या नव्या पर्यायात प्रत्येक ग्राहकाला एका विशेष प्रणालीद्वारे सुविधा देण्यात आली होती की तो अधिकाधिक ग्राहकांना त्याच्यामार्फत निर्मात्याशी जोडू शकतो आणि त्याचा फायदा स्वतःला तसेच अनेकांना देऊ शकतो. 90च्या दशकात या नव्या व्यवस्थेचे नाव पुढे आले. ही नवी प्रणाली बहुस्तरीय वितरण प्रणाली म्हणजेच मल्टी लेव्हल मार्केटिंग म्हणून ओळखली जाऊ लागली. काही परदेशी उत्पादक भारतात आले आणि त्यांनीही या योजनेचा लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा करून दिला. परंतु भारतीय बाजारव्यवस्था प्रामुख्याने असंघटित क्षेत्रात असल्याने अनेकांनी व्यापारी होऊन या व्यवस्थेचे वेगळे रूप सादर केले. किंबहुना कोणतेही नवे तंत्रज्ञान किंवा यंत्रणा जेव्हा बाजारात येते,
तेव्हा त्याचा परिणाम लोकांवर होऊ शकतो, तर तो वेगाने लोकप्रिय होऊ शकतो. त्याच्या भवितव्याचा फारसा विचार करायला बहुतेकांना वेळ नसतो. कुठल्याही ठिकाणी राहणारे बहुतेक लोक जेव्हा उपजीविकेसाठी झगडत असतात, अशा परिस्थितीत ते नवनवीन पर्यायांचाही वापर करतात. ह्या अर्थाने पर्याय समजून घेऊन भविष्याचे नियोजन करणे फार कमी लोकांना शक्य होते. या नव्या डायरेक्ट सेलिंग सिस्टीमचे लोकांनी भरभरून कौतुक केले आणि काही लोक चांगल्या पातळीवर श्रीमंतही झाले. पण या योजनेच्या माध्यमातून बहुतांश लोक मोठ्या नुकसानीचे बळीही ठरले. काळाच्या ओघात कुकुरमुत्तेसारख्या अनेक व्यापाऱ्यांनी सर्वसामान्यांचा वापर करून चांगल्या पर्यायाचा काळा अध्याय लिहिला. जागतिक महामंदीच्या काळात भारत सरकारच्या काही विशेष धोरणांमुळे 2008 हे वर्ष सुरक्षित होते, पण त्याच वेळी थेट विक्री आणि बहुस्तरीय बाजारपेठेसाठी विशेष नियमांची मागणी होत होती. सरकारने सुरुवातीला त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. परंतु काही अर्थतज्ज्ञांनी असा अंदाज व्यक्त केला की जर ही बाजारपेठ संघटित करायची असेल तर या नवीन प्रणालीचा वापर भविष्यासाठी विशेष फायदेशीर ठरू शकतो. त्यानंतर 2014 मध्ये व्यापारी संघटना आणि सरकार यांच्यात एक समिती स्थापन करण्यात आली, ज्याने हा नवा पर्याय समजून घेऊन नियम बनवण्याचा निर्णय घेतला. 2015 मध्ये पहिल्यांदा कामगार संघटना आणि सरकारकडून एक संदेश जारी करण्यात आला होता. भारतातील लोकांना पहिल्यांदाच ख्या अर्थाने या उद्योगाचे गांभीर्य आणि ताकद जाणवली. नेटवर्क उद्योगाच्या नावाने पाठबळ मिळालेल्या या प्रणालीकडे नव्या रूपात पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उद्योगाला नव्या उंचीवर आणण्यासाठी काही मोठ्या बदलांची गरज भासू शकली असती. त्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील समान चालणाऱ्या पर्यायांचा अभ्यास करण्यात आला. 28 डिसेंबर 2021 या दिवशी भारत सरकारच्या घोषणेने या उद्योगाला नेटवर्क उद्योग म्हणून मान्यता दिली आणि आंतरराष्ट्रीय नियम लक्षात घेऊन एक नवीन मॅन्युअल देखील तयार करण्यात आले. त्याचबरोबर दीर्घकाळ खोटेपणा आणि फसवणुकीचा मार्ग अवलंबणाऱ्या काही व्यापाऱ्यांमुळे अडचणीत आलेला उद्योग पूर्वपदावर आणण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले. शासनाच्या पुढाकाराने या उद्योगासाठी व्यवस्थापन शिक्षण संस्थांनी स्वतःचे अभ्यासक्रम तयार केले. अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्वात मोठा फायदा झाला तो म्हणजे ते आता आपले भवितव्य नाविन्यपूर्ण करू शकतील. आता इथून त्याला एक असा मार्ग सापडला आहे, ज्याद्वारे तो केवळ स्वतःच नाही तर अनेकांचं आयुष्य बदलू शकतो. सुरू होणाऱ्या प्रत्येक पर्यायाचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी योजना वेळोवेळी कार्यान्वित करणे गरजेचे आहे. आज अनेक बुद्धिजीवी स्वतःच्या अनुभवाच्या पातळीवर या उद्योगाला नव्या स्तरावरील उद्योग बनवण्यात आपले विशेष योगदान देत आहेत. या मालिकेत आमच्या टीमने भविष्यातील बाजारपेठ लक्षात घेऊन आपल्याला शिक्षित करण्यासाठी व्यासपीठ देखील स्थापित केले आहे. या मंचाचे सविस्तर वर्णन आपल्याला अध्यायाच्या शेवटी उपलब्ध होईल. सध्या आपल्याला आपल्या विषयावर लक्ष केंद्रित करावे लागते. गेल्या 50 वर्षांत बाजारपेठ इतकी बदलली आहे की हळूहळू पारंपरिक बाजारपेठ आणि थेट विक्री बंद होत चालली आहे. एकीकडे बहुराष्ट्रीय उत्पादक भारताकडे एक मोठे व्यापारी व्यासपीठ म्हणून पाहत आहे, तर दुसरीकडे भारतीय देशांतर्गत व्यापारही नवीन उंची गाठण्यासाठी सज्ज होत आहे. अनेक सरकारी किंवा अशासकीय संस्था नवनवीन पर्यायांसह आपली सेवा देत आहेत. ही सर्वसामान्यांसाठी आनंदाची बाब आहे. पण बाजारात काम करणारे जुने लोकही या नव्या योजनांचा वापर जुन्या पद्धतीने करत आहेत आणि स्वतःचे तसेच फार मोठ्या वर्गाचे भवितव्य बिघडवत आहेत. आजपर्यंत भारताकडे मर्यादित बाजारपेठ म्हणून पाहिले जात होते, परंतु लवकरच भारत संपूर्ण जगासाठी खूप मोठ्या बाजारपेठेसाठी एक खुले व्यासपीठ बनेल. बदलती बाजारपेठ समजून घेण्यासाठी आपल्याला आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलावा लागेल.
टेलिव्हिजन नावाची करमणुकीची साधने जेव्हा लोकांपर्यंत आली तेव्हा काही बड्या चित्रपट निर्मात्यांनी छोट्या पडद्याचा वापर करून तो प्रभावी करण्यास सुरुवात केली. या छोट्या पडद्याची ताकद त्यावेळी बड्या कलाकारांना समजली नव्हती, त्यामुळे ते हळूहळू नामशेष होत गेले. त्यावेळी छोट्या पडद्याकडे आपले लक्ष वेधून घेणारे निर्माते, दिग्दर्शक आज मोठ्या प्रमाणावरील अभिनेत्यांमध्ये गणले जातात. बाजाराकडे दोन प्रकारे पाहिले जाते. पहिला भाग पारंपरिकपणे चालू असलेल्या व्यवसायाला दिला जातो आणि दुसरा भाग भविष्यातील नवीन योजना पाहून सादर केला जातो. भारतात नव्या पर्यायांचे स्वागत होत असून अनेक प्रकारचे सुरुवातीचे पर्याय आकार घेत आहेत. पण अशा गौरवशाली वेळेचा उपयोग आपण का करू शकत नाही, यामागचं एक मोठं कारणही आहे. आपली शैक्षणिक व्यवस्था निकृष्ट बौद्धिक पातळीवर गेली आहे. एक गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे की जे आपल्याला व्यवस्था शिकवत आहेत त्यांची क्षमता त्यापेक्षा कितीतरी जास्त असावी. आमच्या संपूर्ण शैक्षणिक काळात ज्या शिक्षकांच्या माध्यमातून आम्ही शिक्षण घेतले त्यांचे स्वतःचे मापदंड नव्हते. मुळात स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि छोटा विचार करण्याची प्रेरणा देणारी मानसिकता आमच्यात निर्माण झाली. मी आपल्या देशातील शिक्षकांना कधीही दोष देत नाही कारण त्यांनी त्या वेळच्या शिक्षण व्यवस्थेत जे करायला सांगितले होते ते केले. भारतीय शिक्षण व्यवस्थेत शिक्षण जवळजवळ संपुष्टात आले आहे, त्यामुळे शिक्षकही आपल्या उपजीविकेसाठीच आपल्याला शिक्षण देतात. सर्व शासकीय किंवा अशासकीय शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकाचा वापर प्रशासकीय कामासाठी अधिक आणि आवश्यक प्रशिक्षणापेक्षा जास्त केला जातो. बदलत्या युगात काय आणि कसे नाविन्यपूर्ण करायचे या बाबतीत त्यांना कोणत्याही प्रकारच्या आव्हानाला सामोरे जाण्याची मुभा नाही. ते केवळ ठराविक नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. मी तुम्हाला एका उदाहरणाद्वारे समजावून सांगतो. समजा तुमच्याकडे भारतीय जातीच्या 2 गायी उपलब्ध आहेत. तुम्हाला या दोन्ही साहिवाल जातीच्या गायी मिळाल्या आहेत. सध्या तुम्ही दोघांना वेगवेगळ्या प्रकारचे जेवण पुरवले आहे. तुम्ही गायीला फक्त हिरवा चारा आणि सुका चारा दिलात. दुसरीकडे तुम्ही दुसऱ्या गायीला वेळेनुसार पौष्टिक फूडही खायला दिले. हळूहळू वेळ निघून गेला आणि दोन्ही गायींनी आम्हाला कोंबड्या पुरवल्या. दोघांची मुलं सारखीच दिसतील. आता तुम्ही गायीच्या वासरालाही त्याच प्रकारचे अन्न दिले आहे जे तुम्ही फक्त हिरवा आणि सुका चारा खाऊ घातला होता. पण तुम्ही दुसऱ्या गायीला तिच्या आईसारखाच पौष्टिक आहार दिला. कालांतराने ही दोन्ही मुले मोठी झाली आणि त्या दोघांनीही आम्हाला कोंबड्या पुरवल्या. आता आम्हाला मिळालेल्या 2 मुलीही दिसायला सारख्याच असतील. ज्याप्रमाणे तुम्ही पूर्वी त्यांच्या मातांना अन्न दिले आहे, तसेच त्यांनाही तेवढेच अन्न पुरवणार आहात. ही साखळी जसजशी 5व्या पिढीपर्यंत वाढेल आणि आपल्याला मिळणाऱ्या गायींची शारीरिक रचना सारखीच असेल, पण आपण एकत्र खाल्लेल्या गायीच्या दुधाचे पोषणमूल्य इतर गायीच्या तुलनेत खूपच कमी असेल. कोणतीही पिढी पौष्टिक आहार घेते, मग ती शारीरिक असो, मानसिक असो किंवा वैचारिक पातळी असो, पुढची पिढी त्याचे अनुसरण करते. त्यामुळे प्रदीर्घ काळापासून समाजात शिरलेल्या विकृती दूर करण्यासाठीही प्रयत्न करावे लागतील. ते कुठल्याही ठिकाणी कधीच घडू शकत नाही, सुधारता येत नाही, पण योग्य वेळी प्रयत्न करून प्रत्येक संस्कृती उजळून निघू शकते. त्याचप्रमाणे या बदलत्या बाजारपेठेला छोट्या छोट्या प्रयत्नातून पुनरुज्जीवित करता येईल. त्यासाठी नव्या योजना ख्या अर्थाने समजून घेऊन समजावून सांगण्याची गरज आहे. सध्याच्या या संगणकीय युगात ज्याप्रमाणे बहुतांश वस्तूंची खरेदी विक्री मोबाईलच्या माध्यमातून होत आहे, तशीच आगामी काळात ती किती मोठी वापरली जाऊ शकते, याची सामान्य माणसाला कल्पनाही करता येत नाही. आता आम्ही तुम्हाला मुक्त बाजारपेठेची प्रतिमा देणार आहोत. या 50 वर्षांच्या काळात जागतिक बाजारपेठेत अभूतपूर्व बदल झाले आहेत.
एकीकडे जिथे निसर्गाकडून मुबलक प्रमाणात संसाधने मिळत आहेत, तर दुसरीकडे लोकसंख्याही तितक्याच वेगाने वाढत आहे. या संसाधनांचा वापर कसा करायचा हा प्रश्न नाही. प्रश्न असा आहे की प्रति व्यक्ती आवश्यक संसाधने कशी खरेदी करू शकते. विशेषतः भारतासारख्या मोठ्या देशात, जिथे पारंपरिक उद्योगांनी सुरुवातीपासूनच जगभरात आपले अस्तित्व प्रस्थापित केले आहे. तेथील या आधुनिकीकरणाचा भारताच्या प्रत्येक प्रदेशावर खोलवर परिणाम झाला आहे. भारतातील एक मोठा वर्ग सध्या आपल्या उपजीविकेसाठी झगडत आहे. डिसेंबर 2019 मध्ये जेव्हा जागतिक महामारी आली तेव्हा जगभरातील बाजारपेठांमध्ये त्याचा खूप वाईट परिणाम झाला. परिणामी मोठे उद्योग नामशेष होण्याच्या अवस्थेत पोहोचले आणि लाखो लोक बेरोजगार झाले. त्यानंतर पुन्हा नोकरी मिळाल्यावर त्यांना जवळपास अर्धा मोबदला देण्यात आला. भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर ते स्वतःला सांभाळू शकतील, यासाठी आता स्वतःचा काहीतरी व्यवसाय करू, असे काही जणांनी ठरवले. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याचा समतोल बिघडला. बाजारपेठेतील लघुउद्योजकांची संख्या अनेक पटींनी वाढली. बाजारपेठेतील पुरवठ्याचे प्रमाण मागणीपेक्षा अधिक असल्याने हे लघुउद्योग पुन्हा त्याच पातळीवर पोहोचले, जिथे त्यांना आपल्या उपजीविकेसाठी पुनर्विचार करावा लागला. बहुतांश व्यापाऱ्यांनी आपले सर्व जमा केलेले भांडवल गुंतवणुकीचे साधन बनवले आणि आपल्या व्यवसायाला दिशा देण्याचाही प्रयत्न केला. याचा पुरेपूर फायदा मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी घेतला. कोणत्या क्षेत्रात कोणत्या प्रकारची बाजारपेठ नव्या पातळीवर विकसित करता येईल, याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी मोबाईलच्या माध्यमातून असा कार्यक्रम तयार केला, ज्यामुळे छोट्या किंवा मध्यम व्यावसायिकांचे कंबरडे मोडले. यामागचे आणखी एक कारण म्हणजे सिस्टीम आणणे अवघड नसले तरी प्रत्येक व्यक्तीच्या बौद्धिक पातळीवर बिझनेस थिंकिंगचा वापर करणे ही वेगळी गोष्ट आहे. कापड व्यापाऱ्याला जसे लोखंडी काम करता येत नाही, तसे नोकरमानसिकता असलेल्या व्यक्तीला व्यवसायाचे शहाणपण समजू शकत नाही. कारण जागतिक बाजारपेठेने आपले संपूर्ण स्वरूप बदलले आहे. व्यवसायाने त्याच पातळीवर विचार केला पाहिजे आणि कृती केली पाहिजे. आज माध्यमांवर नजर टाकली तर इथेही मोठा बदल पाहायला मिळेल. जेव्हा आम्ही मोठ्या आणि छोट्या पडद्याबद्दल बोललो तेव्हा आम्ही असेही सांगितले की ज्यांनी स्वतःला छोट्या पडद्याशी जोडण्याचे पाऊल उचलले त्यांनी आज मोठ्या प्रमाणात आपली भूमिका साकारली आहे. त्याचप्रमाणे माध्यमेही स्वतःसाठी मोठे आणि स्वस्त पर्याय शोधत राहतात. भारताच्या इतिहासात जगात 2 पौराणिक आणि धार्मिक मालिका प्रचलित होत्या, रामायण आणि महाभारत. प्रसिद्धीच्या माध्यमातून रामायणाला त्याच्या संपूर्ण प्रसार काळात प्रत्येक मालिकेमागे जास्तीत जास्त ₹750 मिळाले. महाभारताला त्याची प्रमोशनल रक्कम ₹100 मिळवण्यात यश आले होते. पण हळूहळू छोट्या पडद्यानं स्वयंसेवी संस्थांचं स्वागत केलं, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका आणायला सुरुवात केली. अल्पावधीतच खासगी वाहिन्यांनी आपले काम सुरू केल्याने माध्यमांना नवी चालना मिळाली. जिथे पूर्वी काही हजार वापरात प्रसिद्धी प्रसारित केली जात होती, तिथे हे शुल्क लाखोंपर्यंत पोहोचले. सोशल मीडियाच्या आगमनाने वाढीव शुल्काचे सर्वात मोठे आव्हान वाढले. आज सोशल मीडिया हे प्रसिद्धीचे उत्तम माध्यम बनले आहे. सोशल मीडियावर जेवढा वेळ घालवायचा आहे, तितका खासगी चॅनेल्स अनेकांना आवडत नाही. त्यामुळे आता प्रसारमाध्यमेही या व्यासपीठाकडे वळली आहेत. यामुळे सामान्य माणूसही अत्यंत कमी शुल्कात स्वतःचे मार्केटिंग करू शकतो. पण येत्या काळात ही रक्कम आणखी कमी होणार आहे. भविष्यातील बाजारपेठेतील जाहिराती जवळजवळ अस्तित्वातच नसतील. याचे मुख्य कारण म्हणजे बाजाराचे सध्याचे स्वरूप. बाजारात मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्याने त्यासाठी बाजारात नवा पर्याय निर्माण झाला आहे.
सेवा उद्योग म्हणून ही नवी बाजारपेठ रूढ होत आहे. तुम्ही व्यापारी आहात की उद्योगपती, याला काहीच फरक पडत नाही. कारण आज तेच उत्पादन बनवणारे अनेक जण स्पर्धेच्या श्रेणीत आले आहेत. गुणवत्तेबद्दल बोलायचे झाले तर प्रत्येक निर्माता आपलं सर्वोत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करत असतो. एक गोष्ट नेहमी समजून घेतली पाहिजे की जर एकच विक्रेता बाजारात असेल तर तो नेहमीपेक्षा जास्त नफा कमावू शकतो. परंतु जर एकाच बाजारपेठेतील बरेच विक्रेते एकाच श्रेणीचे उत्पादन प्रदान करत असतील तर आपल्या सेवा ग्राहकांना आकर्षित करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आज ग्राहकाकडे एकच उत्पादन खरेदी करण्यासाठी बरेच पर्याय आहेत. आजचा ग्राहकही भावनिकदृष्ट्या हुशार झाला आहे. अशा थेने त्याला मूर्ख बनवणे थोडे अवघड झाले आहे. आजच्या ग्राहकाला त्याच्या उत्पादनापेक्षा व्यापाऱ्याचे वर्तन आणि त्याच्या सेवा समजून घेणे खूप महत्त्वाचे झाले आहे. ही मुख्य बाब लक्षात घेऊन सरकारने विशेष मॅनेजमेंट अभ्यासक्रमही सुरू केले आहेत. नेटवर्क उद्योग, ज्याची आपण आधी चर्चा केली आहे, जागतिक बाजारपेठ म्हणून एक अतिशय सुंदर पर्याय म्हणून उदयास आला आहे. या उद्योगाविषयी सविस्तर माहिती आम्ही आमच्या आगामी अध्यायात नक्कीच देऊ. आम्ही आमचा प्रवास फक्त एका वाक्याने संपवणार आहोत. भविष्यातील बाजारपेठ ख्या अर्थाने समजून घेऊन त्याचा वापर करायला शिकायचे असेल तर साधी बुद्धिमत्ता आणि नाविन्य हवे. त्यासाठी केवळ उपलब्ध अभ्यासक्रमांचा वापर न करता भविष्य घडविण्यास मदत होईल असे काही अभ्यासक्रम आपण स्वतःच ओळखावे लागतील. डिजिटल शेती हा एक असा अभ्यासक्रम आहे जो या दिशेने भविष्य घडवेल. आधुनिकीकरणावर विशेष भर देत गुरुकुल पद्धतीनुसार अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. या कोर्समध्ये तुम्हाला सर्वात मोठा फायदा होईल तो म्हणजे मानसिक स्वातंत्र्य. हा अभ्यासक्रम इतका सोपा करण्यात आला आहे की तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे अत्यंत सोपे होईल. आपण आता हा अभ्यास पूर्ण केला आहे आणि भविष्यातील बाजारपेठ आपल्यासाठी किती उपयुक्त ठरणार आहे हे स्पष्टपणे समजले आहे. गरज आहे ती फक्त ती समजून घेण्याची आणि त्याच्याशी जुळवून घेण्याची. मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की हा साऊंड फ्लो आपल्या 5 मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. या पुस्तकाची प्रत मिळवायची असेल तर त्याची लिंक वर्णनात उपलब्ध आहे. या अभ्यासासारखेच बदलते उपजीविका वातावरण या शीर्षकाच्या पुढील अध्यायात आपण पुन्हा भेटू.